नमस्ते. चला तर मग असे कुरकुरीत असे बाजारात मिळते तसे आपण मस्त असे खारी डाळ घरच्या घरी बनवू. त्याच्यासाठी बघा 2 तास आधी हे शेंगदाणे आहेत ना ते भिजत घातले आहेत. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही शेंगदाणे घालू शकता, नसेल आवडत तर नाही स्किप केला तरीही चालेल. बघा खारी डाळ बनवण्यासाठी ना मी आधी सकाळीच ना ही हरभऱ्याची डाळ आहे ना ती अशी पाण्यामध्ये स्वच्छ घेऊन भिजत घातली होती. त्याच्यामध्ये 1 चमचा खाण्याचा सोडा वापरला होता. त्यामुळे काय होतं, आपली डाळ कडक होत नाही, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली खारी डाळ बनवून तयार होते बघा. त्याच्यासाठी मी सकाळी ही भिजत घातली होती आणि बाहेरचं देण्यापेक्षा ही घरच्या घरी जर खारी डाळ बनवला तर अतिउत्तम. आणि मी बनवली खारी डाळ, त्याच्यामध्ये थोडंसं बनवता वेळेला ना छान असं कापडाने सुकवून घ्यायची आहे ही खारी डाळ. आणि त्याच्यामध्येच घालण्यासाठी थोडंसं मुलांना कसं होतं आता खातात, मग खाण्याच्या ओघात मुलं लसूण जास्त खात नाहीत. मग ही खारी डाळच्या वेळेला काय होतं, क्रिस्पी असा लसूण लागतो ना, त्यामुळे लसूणही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये घालण्यासाठी लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर नाही घातला तरीही चालेल. त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला, जेणेकरून काय होईल आपल्या खारी डाळला चटपटीत असा स्वाद येईल. बघा एका चाळणीमध्ये घेऊन ना अशी आपली डाळ आहे ना ती पूर्ण नितळून एका कॉटनच्या कपडावरती ना अशी सुकवत ठेवायची आहे. मी आता ओढणी माझ्याकडे कॉटनची होती त्याच्यामध्ये घेऊन छान अशी सुकवत घालते बघा. पूर्ण डाळ आहे ती नितळून घ्यायची आहे आणि छान अशी पातळ पातळ पसरून ना तिला अशी सुकवून घ्यायची. आणि डाळ सुकत आहे ना तोपर्यंत आपण आपलं एक आणि दुसरं काम असतं ना तेही करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल डाळ ही इकडे सुकेल आणि कामही आपलं झटपट आवरेल. या पद्धतीने ना सुकवत घ्यायची आहे बघा. मी पूर्ण अशी पातळ करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आता आपली डाळ ही छान अशी सुकलेली आहे, हातातून पडतही आहे बघा. बघू शकताय अशी छान अशी डाळ. थोडंसं पाणी ना पूर्ण जास्त पण वाळवून घ्यायची नाही आहे, म्हणजे तिला काय आपण बाहेर ते उन्हात ते घालायची नाही आहे. घरीच आपलं 5-10 मिनटं सुकवण्यासाठी ठेवायचे. आता हे शेंगदाणे ही छान अशी सुकले आहेत बघा. आता इकडे डाळ ही आपली सर्व काढून घेईपर्यंत ना मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं, जेणेकरून काय होईल आपलं तेलही पटकन हे होईल. आणि मुलगाही आलेला आहे, मग त्यालाही उत्सुकता आहे की मम्मी डाळ खारी डाळ बनवते कधी. त्याच्यासाठी तोही माझ्या साईडलाच उभा आहे. त्याला असं म्हणजे हे निघणं झालं आहे की बाबा कधी मम्मी करते आणि कधी मी खातोय, असं त्यालाही झालेलं आहे बघा. आता आपली जास्त तेलकट होऊ नये डाळ म्हणून काय करायचं आहे, आधी आपण त्याच्यामध्ये ना तेलामध्ये एक डाळ टाकून घ्यायची आहे. तेल जर आपलं व्यवस्थित कडलेलं नसेल तर डाळ काय करते, तेल जास्त शोषून घेते. त्यामुळे थोडं अगदी आपण बघायचं तेल कडलं आहे का. डाळ जर पटकन वर आली तर तेल आपलं कडलेलं आहे असं समजायचं. एक 5 मिनिटांनी ना मी अशी झारी ठेवलेली आहे. तुमच्याकडे जर झारी नसेल तर तुम्ही डायरेक्ट जरी कढईत टाकला तरीही चालतं, परंतु झारीमुळे काय होतं छान असं आपली डाळ एकसारखी तळली जाते आणि काढत्यावेळी ही आपल्याला सोपी होते, त्यामुळे घेतली आहे. परंतु काय झालं आहे त्यातून डाळीतून ना त्या चाळणीतून ना असं म्हणजे डाळ आहे ती थोडी बाहेर पडतच आहे बघा, कारण की तेल आहे कमी आणि आपली चाळण झालेली आहे लहान. त्यामुळे तुम्ही बघू शकता तरी पण ते तेलामध्ये गेलेलं आहेत. आणि ज्या वेळेला तळून झाल्यावरती डाळ ना एका जागी अशी थांबते, त्यावेळेला समजवायचं की आपली डाळ अशी छान अशी तळून झाली आहे बघा. एक मंद आचेवरती ना मी 5-10 मिनटं ही डाळ आहे ना ती तळून, डाळ जर तळायला जर कच्ची पडली ना तर थोडी मऊ होऊ शकते बरं का. त्यामुळे तळतावेळी डाळ छान अशी तळायची आहे. तुम्हाला आवाजही द्यायचा दाखवते बघा मी. आणि ही ना सगळं असं मी जे आपली चहाची गाळणी आहे ना त्याच्या ह्याने काढून घेते आणि परत एकदा छान असं तळून घेते. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहता तेही मला सांगा. आता बघा इकडे डाळ ही आपली तळून झाली आहे, तोपर्यंतच मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे ते म्हणजे शेंगदाणे. आणि असं चहाच्या गाळणीनेच ना शेंगदाणे ही गाळून ह्या चाळणीमध्ये काढून घेते, जेणेकरून काय होईल तेलही छान आपलं असं नितळून जाईल. तुम्हाला जर आवश्यक नसेल तर तुम्ही नाही वापरला शेंगदाणे तरीही चालतं, नाही लसूण वापरला तरीही चालेल. परंतु आमच्यात आवडतात म्हणून मी थोडं लसूण आणि शेंगदाणे घेतले आहेत. त्याच्याचबरोबर ते ह्याच्यामध्ये कढीपत्ता, थोडासा मसाला जास्त असेल ना तर मुलांना पुरतंही व्यवस्थित आणि मुलेही आवडीने खातात. त्याच्यामध्ये बघा आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चाट मसाला थोडंसं लाल तिखट, तुम्ही नाही वापरला लाल तिखट तरीही चालतं, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि सेंडो मीठ आहे बघा, छान असं मीठ घालून घ्यायचं आहे.
आणि ह्याच्यावरती ना ज्या वेळेला गरम असते ना खारी डाळ त्यावेळी खरंच सांगते लिंबू पिळू नका, जेणेकरून काय होतं खारी डाळ आपली मऊ पडते. ज्या वेळेला पूर्ण अशी थंड होईल ना खारी डाळ त्यावेळेला तुम्ही खातावेळी लिंबू पिळू शकता. कारण की काय झालं, मुलग्याने काय केला, गरम गरम घेतला आणि त्याच्यावरती लिंबू पिळला. त्याला सांगते मी अरे थोड्या वेळाने लिंबू पिळ, तरी पण त्यानं लगेच पिळला आणि थोडीशी खारी डाळ आपली मऊ झाली बघा. आणि आता इथं आपली खारी डाळ तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर जाता जाता चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.